त्याचा दिवस बघायला आपल्याला मिळतो। गुरुजी शिकवत होते, शाळेमध्ये शिकवत असताना गुरुजींनी प्रश्न विचारायला सुरुवात केला, पोरांनो अरे मला सांगा या गोदावरी नदीचा उगम कुठे झाला रे? पोराने सांगायला सुरुवात केली। म्हटले गुरुजी मी सांगू? हो सांग बेटा। अतिशय असणारा मागचा मुलगा जो कधी उत्तर कधी देत नाही त्याने बोलायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली। गुरुजी ऐका, नाशिक जिल्हा आहे, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्र असल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हटले पवित्र ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्या पर्वतावरती असणारा गोदावरी नदीचा उगम झाला। म्हटले ठीक आहे, बरोबर उत्तर दिलं, फार हुशार दिसतो। म्हटले ती गंगा पुढे कुठे गेली? म्हटले गुरुजी ते असणारी गंगा म्हटले कुशावर्तामध्ये आली, नाही का, कुशावर्तामध्ये आली। गुरुजी ठीक आहे, म्हटले बरोबर आहे, हुशार आहे। ती गंगा कुशावर्तामधून कुठे आली? म्हटले ती गंगा नाशिकला आली, असणाऱ्या पंचवटीमध्ये आली। पुढे कुठे आली? मग हे असणारे सर्व प्रवास सांगायला सुरुवात केला। गुरुजीने परत 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 विचारायला सुरुवात केली। विद्यार्थ्याने सांगितलं, म्हटले पैठणला आली। म्हटले आता पुढे? म्हटले आता पुढे वैताग पुढे 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 केलं, म्हणजे सर पोराला जरा वाटलं, माझं जरा थोडं हे झाला, त्याने सांगायला सुरुवात केली। म्हटले गुरुजी खरं सांगू का? ती गंगा जशी निघाली ना तशी समुद्रामध्ये जाऊन पोहोचली। मग आता गुरुजीने जर परत विचारलं, म्हटले खरं सांग अजून पुढे कुठे गेली? त्यावेळेस त्या पोराने रागावून सांगायला सुरुवात केली, गुरुजी बस म्हटले आता ही गंगा समुद्रातून तुमच्या डोंबल्यात गेली, नाही का, राग आला ना, तुमच्या डोंबल्यात गेली। ज्या आरती पुढे बोलायला उत्तरच शिल्लक नाही ना, त्या आरती तिथे ते पूर्ण झालेलं आहे। तसं आज पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, काला झाला, याच्यानंतर जरी कोणी परत आलं ना तरी आता परत आपण त्याला विचारू, काय रे बाबा का आला? झाला ना आज काला, नाही परत कशाला आला? तसं एकदा काला झाला की फलश्रुती एकदा मिळाली, पूर्णत्तम एकदा माणसाचा जीव झाला की अर्थात आपला जीवनाचा काला झाला। म्हणून आजचं हे असणारं काल्याचं कीर्तन रूपी सेवा आहे आणि त्या निमित्तानं हे असणारं भगवान दत्तात्रयाच्या